सन्माननीय शिवराम पाटील साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याला अनुमोदन आणि सहमती सन्माननीय सभागृह नेत्यांनी देखील दिलेला आहे. म्हणजे लेफ्ट आणि राईट दोघांचं म्हणणं वास्तविक तेच आलं की बाबा कुठेतरी सीमा असली पाहिजे, बाउंड्री असली पाहिजे असं मत त्या ठिकाणी सर्वांचंच आलेलं आहे. आणि इथे एक मत मात्र नक्की झालेलं आहे की बाबा त्याला बांधन कुठे निश्चित करा तर कोणी किती टाकायचे. कारण पूर्वी 3 असायचे, 12, 36 असं 36 व्हायचे. त्याच्यामुळे कोण काठावर आले, कोण ताटावर आले, शेवटी आले जिंकून आज सन्मान आहे शेवटी आलं का त्यांना. आणि आता जोरकावे भुईरच आहे, आता ते तर स्वीकृतच आहेत ना. इकडे बांधा ते ताना तर बांधावं लागेल सगळ्यांना. म्हणून त्याच्यासाठी ह्या ठिकाणी जे काही मुद्दे ह्या ठिकाणी आलेले आहेत की याला एक पर्याय आपण कसं करायचं तुम्ही ठरवा. बाबा काही जे समन्वय समिती असेल सर्वांनी मिळून केलं पाहिजे. जसे गीताबे साहेब त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी की सर्वांनी मिळून कसं करायचं. कारण सन्माननीय सभागृह नेत्यांनी सांगितलं की हा 95 सालचा आपला हा नियमावली आहे. कुठेतरी 36 वर्ष झाले सभागृहाला, कुठेतरी बदललं पाहिजे ना. कारण कधी कधी त्या प्रश्नाचं उत्तर ह्यात नाही आहे, या नियमावलीमध्ये नाही प्रश्नाचं उत्तर. मात्र ते प्रश्नाचं उत्तर तर आपण त्यात मांडलं पाहिजे ना. तर या ठिकाणी जे काही धोरणात्मक निर्णय आहे, जे धोरणात्मक निर्णय जसं भूखंड संपादन आहे, शिक्षण मंडळ धोरण आहे, ते धोरणात्मक आहे, त्याला आपण मंजुरी देऊ शकतो. आणि ज्या काही अख्खा जाहीरनामा आलेला आहे, घोषणा मॅनिफेस्टो आलेला आहे, त्याला जर तदर समितीकडे जाऊ दे सर्वांचं. तुम्ही जर तदर समितीमध्ये त्या समितीकडे जाऊ दे, समिती त्याचा काहीतरी मिळून निर्णय घ्या, जेणेकरून व्यवस्थित त्याचं समाज नियंत्रण झालं पाहिजे ना. काहीतरी आलं का त्यांना असं या ठिकाणी घटनेतच आहे. नाही काय पोटात आज सर्वांच्या पोटात तेच आहे हो. आलं का त्यांना. त्याच्यामुळे काय जे तुमच्या मनात आहे तेच आमच्याच मनात आहे. अल्प ते सभागृहात आल्यानंतर ते ओटात येतं ना. ते मी हलदनकडे साहेबांना मी फोन केला होता बाबा या बसा म्हणून. ते पण इलेन थोडं झाल्यामुळे ते बोलले की आता कसं करायचं, द्वारकाचा भेटला सांगतो. बोल आता कसं येणार आम्ही. सर ठीक आहे ना, काही सभागृहात आले, शेवटी विषय तोच आहे. आलं का त्यांना. तर माझी विनंती आहे सन्मान्य महापौर महोदयांना, अध्यक्ष म्हणून की जेवढे जे धोरणात्मक विषय बाजूला ठेवा ते मंजूर करा धोरणात्मक. आणि जे नगरसेवकांचे जे ठराव आहे, जो जाहीरनामा असेल जे काय असेल ते तदर समितीकडे पाठवावं, जेणेकरून आपल्याला त्याची चिकित्सा करता येईल आणि त्यांनी मुली बनवलं असं मला या ठिकाणी वाटतं.